मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा व्याज परतावा रखडलाय। गेल्या 8 महिन्यापासून व्याज परताव्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील 23,500 लाभार्थी व्याज परताव्यापासून वंचित आहेत। व्याज परताव्याची रक्कम मिळत नसल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडताना लाभार्थ्यांची आर्थिक दमछाक होतीये। मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलंय। या महामंडळाच्या माध्यमातून बँकांमार्फत मराठा समाजातील तरुणांना 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातंय। कर्जाचे नियमित हप्ते फेडणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज परतावा दिला जातो। कोल्हापूर जिल्ह्यात 23,300 लाभार्थी आहेत। सुरुवातीच्या काळात व्याज परतावा मिळत होता, पण ऑक्टोबर 2025 पासून व्याज परताव्याची रक्कम आलेली नाही। नवीन कर्ज मिळत नाही, त्यामुळे लाभार्थी आणि मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे। व्याज परतावा मिळत नसल्यानं पुढील कर्जाचे हप्ते भरताना लाभार्थ्यांची आर्थिक ओढाताण होतीये। राज्य शासनानं या महामंडळाला तातडीनं 700 कोटी रुपये द्यावेत। नवीन कर्ज आणि व्याज परताव्याची रक्कम वेळेत द्यावी, अन्यथा बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी दिलाय। व्याज परतावा थांबवल्याबद्दल महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि ठाकरे सेनेचे संजय पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। व्याज परताव्यासाठी आंदोलनाचा इशारा संजय पवार यांनी दिलाय, तर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकच व्याज परताव्यात अडथळा ठरत असल्याची टीका महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे। दरम्यान या प्रश्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालतील। व्याज परताव्याबरोबरच अण्णासाहेब पाटील महामंडळ सुस्थितीत चालवण्यासाठी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असं भाजप नेते समजित घाटगे यांनी म्हटलंय।